आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। मी उमेश शेडगे, प्रभाग क्रमांक 24 मधनं शिवसेनेची उमेदवार मी मागितली होती। मला शिवसेनेमधनं 25 ते 30 वर्ष काम करत होतो। त्या कामाच्या माध्यमातून आमचे सर्व सहकारी म्हणले, उमेश शेडगे तुम्ही उभे राहा, म्हणून आम्ही शिवसेनेचा फॉर्म भरला आणि मुलाखतीला गेलो। मुलाखत झाली, आम्हाला सांगण्यात आलं की बाबा भाजप शिवसेनेची युती झाली की आपल्याला 2 जागा मिळेल, बीजेपीला 2 जागा मिळेल। आम्ही बोललो की ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही। पण बीजेपीची शिवसेनेची युती तुटली। बीजेपी शिवसेनेची युती तुटल्यानंतर आम्हाला 4 जागा मिळाल्या शिवसेनेच्या। तर शिवसेनेच्या 4 जागा मिळाल्या नंतर आम्ही खुश झालो की बाबा आपण उमेदवार म्हणून या भागामधून आम्हाला तिकीट मिळेल। आम्हाला काय ते तिकीट मिळालं नाही। आम्ही बरीच वाट बघितली, आम्हाला फोन आला नाही, आम्हाला विचारण्यात आलं नाही। म्हणून मी या भाग क्रमांक 24 मधनं अपक्ष म्हणून फॉर्म भरला। नंतर सगळे कार्यकर्ते म्हणले आपण इथनं लढायचंच आहे, कुठल्या परिस्थितीत आपण या 24 मधनं लढायचं, कारण आमचं कामच तेवढं होतं या 30-35 वर्षामध्ये शिवसेनेचं। आणि अचानकपणे आम्हाला डावलण्यात आलं। आम्हाला तो राग होता की बाबा आम्ही अपक्ष म्हणून लढणार, पण काही कारणास्तव मंडळाचे सगळे कार्यकर्ते, आमची मिटिंग झाली, लोक सगळे कार्यकर्ते म्हणले की इथे ह्या भागामध्ये आपलं गणेश बिडकर म्हणून ते नगरसेवक आहे पहिले, आणि ह्या भागामध्ये त्यांचं चांगलं काम आहे, आपण त्यांना सपोर्ट देऊ, ते अत्यंत चांगल्या प्रकारचं काम करेल। मग आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की गणेश बिडकरांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा राहून या भागामध्ये माझ्यावर जो अन्याय झाला, या आमदारांनी आणि नेत्यांनी या भागातल्या घरच्यांना तिकीट 2 दिली, एक मिसेसला दिली, मुलाला दिली, पण आमचा विचार केला नाही त्यांनी, म्हणून आम्हाला राग आला। आम्ही म्हणून जे चांगलं काम करतो त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा राहणार। आणि गणेश बिडकर हे अत्यंत चांगल्या प्रकारचं या भागामध्ये काम करतात। आम्ही त्यांच्या पाठीमागे राहून त्यांना आम्ही प्रचंड बहुमताने निवडून येणार आणि गुलाल हा 100% आमचाच असणार। गणेश बिडकरला आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही निवडून देणार, हा आमचा निश्चय। 16 तारखेला आमचा गुलाल राहणार। माझं नाव संदीप जांभळे, मी बीजेपीचा एक कार्यकर्ता होतो, सच्चा कार्यकर्ता, पण काय कारणास्तव मला तिकीट भेटलं नाही प्रभाग क्रमांक 24 मधनं, पण मी माघार घेतली अपक्षमधनं। बीजेपीच्या पूर्ण पॅनलचं काम करणार आहे मी। आता पुणे शहरामध्ये फक्त गणेश बिडकरच आहेत ज्यांचा भाजपमध्ये एकदम चांगला उठाव आहे त्यांना ते काम करू शकतात पक्षाचं चांगल्या प्रकारे। तर त्याला प्रेरित होऊन मी गणेश भाऊंना मी सपोर्ट करण्याचं ठरवलंय। गणेश भाऊ हे प्रचंड बहुमताने विजय होणार हे मला असं निश्चित वाटतंय, भरपूर मतांनी विजय होतील।